गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवराया देवराया पंढरीचा देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकांक तेजोधिका मोधिवक्रम कलानीशवादापनोदारदक्षम समाधिस्तमृतिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वराय नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्र माता मुकुटे झळाळी
कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ बीन शंभो मज कोण तारी जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण ते श्री गुरूंचे नमस्कारून आता नमरंग भूमिका कीर्तने उभे होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोले बुबड्या बोला अज्ञान म्हणून फुल्या बाळा चालवी सगळा नामा मने विठ्ठल गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी नंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समप्राप्त सेवेकरता घेतलेला भंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांच्या अभंग सरितेतील म्हणजेच गाथ्यातील काला या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या चिंतनाकडे जाण्यापूर्वी अल्पसा हा पर्याय द्यायचा तो असा की सालाबाद प्रमाणे चालू असलेला आपल्या या ग्रामदैवताच्या प्रांगणामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ज्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे ते श्री संत हरिभक्त परायण स्वामी पंढरीनाथ महाराज 108 परमेश्वरानंद शास्त्री मिहुनकर यांच्या प्रेरणेने यांच्या आशीर्वादाने हा चालत असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यातील आजच्या प्रसादाची जी सेवा आहे आपल्या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आज माझ्या वाट्याला आलेली आहे. खरं तर प्रसादाचं कीर्तन करायचं म्हटलं की कीर्तनकार थोडा वजनदार पाहिजे, पण आप्पा अजून मी तेवढा वजनदार तयार झालेलो हां, मला उमेश बाबांसारखं वजनदार व्हावं लागेल तेव्हा कुठंतरी मेळ बसत जाईल. पण सर्वांचं असलेलं प्रेम आणि त्या प्रेमाच्या माध्यमातून आज ही महाप्रसादाची जी सेवा आहे ती माझ्याकडे आज ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी सोपवण्यात आली आणि म्हणून या सेवेसाठी उपस्थित असताना आज ही सर्व संप्रदायात निष्ठेने त्या ठिकाणी परमार्थ करणारी मंडळी, खरं तर सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी संप्रदाय निष्ठेने जपला असं नाही, संप्रदाय जगले. एवढी मोठी माणसं, आभाळाच्या उंचीची माणसं माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याच्या कीर्तनामध्ये आज सर उपस्थित आहे हे माझं भाग्य समजतं. कारण की जागतिक लेवलचा एक वादक पण सामान्य व्यक्तीसारखं राहून आपलं जीवन त्या ठिकाणी समाजाला घडवण्यासाठी ज्या वेळेस तो व्यथित करतो तो दुसरा तिसरा कोणी नसून एक योगभ्रष्ट महात्मा असतो आणि सर म्हटलं की एक योगभ्रष्ट महात्मा आहे. तुम्ही म्हणाल असं का म्हणतात, याचं उत्तर एकच आहे की तळागाळातील मुलं शिकली पाहिजे हा आट्टास एका साधूचाच असू शकतो आणि म्हणून आपलं सबंध जीवन ज्यांनी या विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये घालवलं, खरं तर सरांची उंची त्या त्या क्षेत्रातल्या माणसालाच कळेल. कारण की सरांचं वादन मी 20 वर्षापासून ऐकतोय, म्हणजे जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हापासून, संप्रदाय जेव्हापासून मला कळायला लागला तेव्हापासून मी सरांचं वादन आजपर्यंत ऐकतोय. जेवढं त्या दिवशी ताकदीने वाजवत होते आजही तेवढ्या ताकदीचं वादन या ठिकाणी आहे. ही संप्रदायात असलेली ही निष्ठेने केलेली सेवा आहे आणि त्या सेवेचं प्रतीक आमच्यासमोर आज सर उपस्थित आहे. खरं तर ही पितृतुल्य मंडळी यांनी आमच्यासारख्याच्या कीर्तनात मृदंग वाजवावा एवढ्या आम्ही अजून निश्चितच मोठे झालो नाही, पण सरांचं असलेलं हे पितृत्वाचं प्रेम आणि त्या माध्यमातून आज सर देखील सुद्धा उपस्थित आहे. त्यानंतर सुंदर अशी ज्यांनी चाल गायली आमचे विठ्ठल बाबा पवार महाराजही आज या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहे. ज्यांचं माझ्यावरती नितांत प्रेम आहे आमचे टोंगारे बाबा आज बाबा देखील या ठिकाणी उपस्थित आहे.
त्यानंतर आमचे शरद भाऊ असतील, आपल्या गावातील सर्व भजनी मंडळे असतील, आमचे वैभव महाराज बोरस्ते असतील, अर्जुन महाराज अपसुंदे असतील, नवे नवे ज्यांनी वारंवार आपल्या या कार्यक्रमाची आपल्या सर्वांच्या माध्यमातून तारीख दिल्यानंतर आठवण करून दिली, ते माझे हृदयाभिन्न आमचे अक्षय महाराज. अत्यंत सुंदर ज्यांचं वादन आहे, कमी वयामध्ये अत्यंत गोड तयारी ज्यांच्या हातामध्ये आहे, आमचे अक्षय महाराज, ते देखील या ठिकाणी आज आवर्जून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सुंदर असलेली साऊंड सिस्टीम आमचे चंदूभाऊ, खरं तर त्यांना सांगण्याची गरजच नाही, गायकाला काय पाहिजे, वादकाला काय पाहिजे, कीर्तनकाराला काय पाहिजे. अत्यंत गोड अशी साऊंड सिस्टीम आपल्या परिसराला लाभलेलं हे एक वरदान आहे. आणि आज आवर्जून ते या कार्यक्रमासाठी 8ही दिवस आहे, हे आमच्यासारख्यांचं भाग्य आहे. म्हणून चंदूभाऊ देखील सुद्धा आज आवर्जून उपस्थित आहे. आणि विशेष या कार्यक्रमासाठी आज ज्यांची उपस्थिती आहे, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा आणि तुझी चरण सेवा साधावया, या न्यायाप्रमाणे आपला जो वारसाने आलेला परमार्थ आहे तो त्या ठिकाणी जोपासण्याचं काम ज्यांनी अत्यंत निष्ठेने केलं, निष्ठेने नाही, निष्ठेने जे करतात ते आमचे आप्पा, या ठिकाणी गडकरी आप्पा देखील सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर त्यांचं माझ्यावरती निस्सीम प्रेम आहे. किती आहे फक्त शब्दात सांगू शकत नाही, कारण की सांगता न येण्याच्या पलीकडचं असलेले प्रेम आज पांडुरंग आप्पा गडकरी देखील सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर असतील, सर्वच आपल्या गावातील भजनी मंडळ असतील, तुम्ही माता भगिनी पुरुष वर्ग आणि काय विठ्ठल माझा का माझा विठ्ठल, हां विठूचा सोहळा यूट्यूब चॅनल देखील सुद्धा आज या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. तुमच्या सर्वांच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे, काला या प्रकरणातील आहे. आणि आज या ठिकाणी आपल्याला प्रसाद मिळणार आहे, त्या प्रसादाचं कीर्तन या ठिकाणी आपण करत आहोत. आणि या प्रसादाचा विचार करत असताना आजच्या दिवसाला सगळ्यांना आनंद प्राप्त होतो, कारण की तुकोबराय म्हणतात प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक गावामध्ये राहत असतात. त्या 3ही प्रकारच्या लोकांना या आजच्या काल्याचा काय असतो, आनंद असतो. राजस, तामस आणि सात्विक असे 3 प्रकारचे लोक गावामध्ये राहत असतात. राजस लोकांचा जर विचार केला तर आज त्यांना आनंद का आहे, याचं उत्तर एकच आहे की आज भगवान परमात्म्याच्या सुंदर सुंदर लीला आम्हाला ऐकायला मिळणार, हे राजस लोकांचं त्या ठिकाणी आनंदाचं कारण आहे. त्या ठिकाणी सात्विक लोकांचं कारण काय आहे, ते याचं उत्तर एक आहे की आज आम्हाला प्रसाद मिळणार आहे. आणि प्रसाद मिळणार म्हणून सात्विक विचाराचे लोक त्या ठिकाणी आनंदी आहे. आणि त्या ठिकाणी तामस वृत्तीच्या लोकांचा विचार जर केला तर 8 दिवस गावामध्ये चाललेली कटकट आज बंद होणार, म्हणून ते सुद्धा लक्षात आलं तर बघा, नाहीतर महाप्रसादाची नंतर व्यवस्था, बरोबर आहे की नाही. म्हणजे 8 दिवस याचा आम्हाला जो त्रास होणार आहे तो त्रास बंद होणार. त्याच्यामुळे तामस वृत्तीचे लोक सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, आनंदी आहे. आणि याचा विचार करत असताना या ठिकाणी सगळ्यांना आज आनंद आहे. का आनंद आहे याचं कारण आहे, आज आपल्याला प्रसाद मिळणार आहे. कारण की प्रसाद कुणाला मिळतो, जो महिनाभर ड्युटीवरती जातो त्याला महिन्याच्या शेवटी काय मिळतो, पगार मिळतो. तसं 8 दिवस या ठिकाणी जो कोणी सेवा करतो ते सेवा करणाऱ्याला या ठिकाणी आज काल्याच्या दिवशी काय मिळत असतो, प्रसाद मिळत असतो. आणि म्हणून या मंडपातला जर विचार केला तर प्रत्येक गोष्ट आज या ठिकाणी काय आहे, काय आहे, प्रसाद आहे. बरं, मी तुम्हाला असं विचारतो, आपल्या गावात स्मशानभूमी नाही का? पहिली गोष्ट, याच्या आधी असं विचारतो, आपल्या गावात लोक मरत नाही का? नसल मरत तर मग तिकडून इकडं मला येऊन राहायला, बाकी दुसरं काही नाही. मरतात की नाही? मरतात. मग मेल्यानंतर त्या ठिकाणी तुमच्याकडे ते फोडतात की नाही, घट फोडतात ना, मग तिथं खापरं पडलेले नसतात का? मग ते तुम्ही घरी नेता का? आणि इथं दही हंडी फुटल्यानंतर तात्या एवढंच नाही, जर मी कीर्तनात आता सांगितलं याचा अजून एक उपाय आहे. काय? ज्यांचे गुडघे दुखतात, जर उघडून गुडघ्याला लावलं तर मी म्हणतो इथं गर्दी मावणार. मला असं विचारायचं आहे, आपल्या गावात स्मशानभूमी आहे, तिथंही घट फोडला, हंडी फोडली जाते की नाही? जाते. त्याही ठिकाणी खापर आहे आणि याही ठिकाणी खापर आहे. पण त्या ठिकाणचं प्रसाद, या ठिकाणचं आपण काय समजतो,
या ठिकाणचा प्रसाद आहे. बरं, आपल्या घरी दही नाही का? आहे ना. आपल्या घरी लाही नाही का? आहे ना. दही आहे आणि लाही आहे, पण जर घरी त्याचा काला केला तर तो खिचडी काला होईल, त्याला काला प्रसाद म्हणता येणार नाही. बरं, काल्याच्या अनुषंगाने जर विचार केला तर या ठिकाणची प्रत्येक गोष्ट काय आहे? प्रसाद आहे. फक्त दुसऱ्याच्या चपला सोडून. हा, नाहीतर तुम्ही म्हणाल महाराजांनी कीर्तनात सांगितलं इथल्या सगळ्या गोष्टी काय आहे, मग तुम्ही एखाद्याची आपली फाटकी ठेवायचे आणि दुसऱ्याची चांगली घालून तो प्रसाद नाही. पण या ठिकाणी आज आपल्याला काय करायचं आहे? प्रसाद ग्रहण करायचा आहे. आणि या प्रसाद ग्रहण करण्यासाठी आपण या ठिकाणी का आलो, तर याचं उत्तर एकच आहे की आपल्या जीवनातलं दुःख नाहीसं व्हावं आणि आपल्याला सुख मिळावं, आनंद मिळावा. या आनंदाच्या पोटी आपण सर्वजण हा प्रसाद ग्रहण करण्यासाठी का असं इथं कोणी बसलेलं आहे की त्याला वाटतं माझ्या जीवनामध्ये दुःख असलं पाहिजे? वाटतं का कुणाला? नाही. कारण की प्रसाद काय करतो? प्रसाद आपल्या जीवनातलं दुःख घालवतो आणि आपल्याला आनंद प्रदान करतो. गीता माऊली सांगते प्रसादे सर्व दुःखानाम. प्रसाद हा माणसाच्या जीवनातलं दुःख घालवतो आणि त्या ठिकाणी आनंद प्राप्त करून देतो. पण ऐका, परमार्थ हा आनंद देत असतो आणि संसार हे काय करत असतं? दुःख देत असतं. खरं सांगू का, याच्याही पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर भगवंताच्या कृपेने जरी प्रपंचातलं मिळालं तरी ते दुःख देत असतं आणि परमार्थातलं थोडं जरी मिळालं, मी असं विचारतो, तुम्हाला या ठिकाणी काला मिळणार आहे किती? डब्बा भरून किती मिळणार आहे? अत्यंत थोडा. पण तुम्ही आनंदी आहात की नाही? आणि तेवढ्या प्रसादासाठी घरी बसले असते तरी चाललं असतं ना? चाललं असतं की नाही? नाही. तो प्रसाद या ठिकाणी आम्हाला मिळावा, थोडा काही ना, पण आम्हाला काय मिळालं पाहिजे? प्रसाद मिळाला पाहिजे. का? तर तो भगवंताच्या हाताने. कारण की या ठिकाणी प्रसाद देणारा कोण असेल तर प्रसाद देतो भानुदास गीती गात. भानुदास गीती गात. भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. प्रसाद देतो पंढरीनाथ. गात. प्रसाद देतो पंढरीनाथ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रसाद कोण देणार आहे? भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी प्रसाद देणार आहे. मी हे का सांगतोय याचं कारण आहे की प्रपंचात कितीही मिळालं तरी ते दुःखच देत असतं आणि परमार्थात थोडं जरी मिळालं तरी ते काय करत असतं? सुख देत असतं. याच्याही पुढे जाऊन सांगू का, परमार्थाचा जर विचार केला तर थोडं जरी मिळालं तर त्या ठिकाणी काय आहे? समाधान आहे. पण परमार्थाचा विचार करत असताना प्रपंचाचा जर विचार केला तर प्रपंचामध्ये भगवंताच्या कृपेने जरी मिळालं ते प्रपंचातील जर असेल तर ते आपल्याला दुःख देतं. उदाहरण म्हणून सांगतो, भगवान श्रीकृष्णाला किती पत्नी आहेत? हा, मी ऐकायला थोडा बहिरा आहे, जोरात बोला, सांगा ना. 16,108. 16,108 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या 16,108 पैकी एक म्हणजे जामवंती आहे. आणि त्या जामवंतीला अनेक वर्ष त्या ठिकाणी पुत्र संतती नव्हती. याला बंद केलं तरी चालेल. हा बंद करा, नाही तर माईकचं बटन तरी बंद करा, ते आवाज. विठ्ठल विठ्ठल त्या जामवंतीला अनेक वर्ष पुत्र संतती नव्हती आणि आप्पा पुत्र संतती नसल्यामुळे ती जामवंती सतत भगवंताला त्या ठिकाणी दूषण द्यायची की बाबा लोक तुम्हाला नवस सायास करतात आणि तुम्हाला त्या ठिकाणी नवस सायास केल्यानंतर लोकाला काय होतात?
पुत्रप्राप्ती होते. पण त्या ठिकाणी आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली पण अजून मला पुत्र संतती नाही. म्हणजे असं म्हटलं जातं की वैद्याचं पोर काय पांगळं, बरोबर आहे की नाही. ती त्या भगवंताला तसंच म्हणू लागली की एवढ्या वर्ष लग्नाला झाले आणि अजूनही पुत्र संतती नाही. भगवंताने तिला समजून सांगितलं, अगं तुझ्या प्रारब्धामध्ये काय नाही, पुत्र नाही, संतती नाही. आणि संतती नसल्या कारणाने तिने सांगितलं मला काही माहिती नाही, मला काहीतरी संतती पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने भगवान शिवाची उपासना केली. कुणाची? भगवान शिवाची. आणि भगवान शिवाची उपासना केल्यानंतर झालं असं की भगवान शिवांच्या कृपेने त्या ठिकाणी त्या जामवंतीला एक मुलगा झाला. त्याचं नाव आहे सांब. काय नाव? आपण भगवंताला काय, भगवान शिवाला काय म्हणतो? सांब सदाशिव. त्या न्यायाने त्याचं नाव सांब ठेवण्यात आलं. आणि सांब नाव ठेवल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शिवांच्या कृपेने झालेला तो मुलगा अत्यंत सुंदर, म्हणजे स्वर्गातील गंधर्वांना सुद्धा लाजवेल एवढा सुंदर, एवढा राजस दिसण्यासाठी असलेला तो मुलगा. आणि त्या ठिकाणी या भगवान परमात्म्याला असलेली ती मुलं आणि त्या ठिकाणी भगवान शिवांच्या कृपेने तो सांब झाला. आता काही दिवसानंतर ही मुलं उन्मत्त झाली आणि उन्मत्त झाल्यानंतर एक दिवस खेळत असताना त्यांना असं वाटलं की आपण साधूंची काय करावी, परीक्षा घ्यावी. आणि म्हणून परीक्षा घ्यायची तर काय करायचं, या सांबाला सुंदर असं स्त्रीचं रूप दिलं, सुंदर असे त्याला नटवलं आणि नटवल्यानंतर त्या ठिकाणी तो गरोदर आहे असं दाखवलं. आणि गरोदर आहे असं दाखवल्यानंतर झालं असं की त्या सांबाला घेतलं आणि साधूंच्या समोर नेऊन उभं केलं आणि त्या साधूंना प्रश्न विचारला, महाराज ही आमची बहीण आहे, गरोदर आहे, हिला मुलगा होईल की? तुमचं हे पाठ आहे, बरोबर आहे की नाही. त्या बाकीच्या यादवांनी त्या सांबाला घेतलं आणि त्या साधूंच्या समोर उभं केल्यानंतर विचारलं, याला ही आमची बहीण आहे, ही गरोदर आहे आणि गरोदर असल्यामुळे हिला मुलगा होईल की मुलगी? त्या साधूंना राग आला. भगवंताची मुलं हे साधूचा आदर करण्याऐवजी काय करतायत, साधूचा अनादर करताय. राग आला आणि सांगितलं, मी शाप देतो, हिच्या पोटी मुसळ जन्माला येईल आणि ती मुसळ संबंध तुमच्या यादव कुळाचं काय करेन, नाश करेल. मी असं विचारतो, यादव कुळाच्या नाशाला कारणीभूत कोण ठरलं? कोण ठरलं? भगवंताची मुलं. बरं, त्याच्यात विशेष कोण? हा सांब, बरोबर आहे की नाही. मी म्हणतो तो सांब भगवान श्रीकृष्णाला कोणाच्या कृपेने झाला? कोणाच्या? भगवान शिवाच्या. मी असं विचारतो, मग त्याने सुख द्यायला पाहिजे होतं की नाही? पाहिजे होतं की नाही? मी म्हणतो नवसाने झालेलीच पोरं जास्त विचित्र असतात, आहे की नाही. कारण की प्रपंचातलं तुम्ही देवाकडे काही मागा आणि कितीही मागा, देव देतो, पण त्याच्यापासून आपल्याला समाधान मिळत नाही, सुख मिळत नाही. पण प्रसादाचा जर विचार केला तर प्रसाद थोडा जरी प्राप्त झाला तरी त्या ठिकाणी तो आपल्याला प्रसन्नता प्राप्त करून देतो. आणि म्हणून आपण सर्व जीव या ठिकाणी आज प्रसाद घेण्यासाठी आलो. बरं, या ठिकाणी आल्यानंतर दोन प्रकारचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी ग्रहण करायचा आहे. कोणता? एक प्रसाद जो आहे तो भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचा प्रसाद ग्रहण करायचा आहे आणि दुसरा जो प्रसाद आहे तो काल्याचा प्रसाद आपल्याला या ठिकाणी ग्रहण करायचा आहे. मग नामचिंतनाचा प्रसाद ग्रहण करत असताना भगवान परमात्म्याचं चरित्र आपल्याला ऐकायचं आहे. पण कुठलं? केले देवे
ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. म्हणजे भगवान परमात्म्याचं आपल्याला जे काही चरित्र गायचं आहे, जे काही ऐकायचं आहे, जो प्रसाद चरित्राचा आपल्याला ग्रहण करायचा आहे, तो फक्त कुठल्या चरित्राचा ऐकायचा आहे? गोकुळातला. कारण की जे काही भगवान परमात्म्याने चरित्र केलेलं आहे त्याचा फक्त उच्चार सांगितलेला आहे, आचरण सांगितलेलं नाही. कारण की भगवान श्रीकृष्णाने केलेलं चरित्र हे फक्त उच्चारणीय आहे, आचरणीय नाही. जर आचरणीय चरित्र जर कुणाचं असेल तर ते भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांचं आहे. कारण की मर्यादा पुरुषोत्तम का म्हटलंय याचं कारण आहे की प्रभू रामचंद्रांच्या जीवनाला त्या ठिकाणी मर्यादा आहे, आणि मर्यादा असलेलं जीवन त्या ठिकाणी हे सफल जीवन आहे आणि संपन्न जीवन आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या मर्यादा घालून दिलेल्या आहे त्या मर्यादा असलेलं जीवन आपल्या आचरणात असलं पाहिजे, आणि जे आपल्या हातोटीच्या बाहेर आहे, आपल्या आचरणाच्या बाहेर आहे, त्याचा फक्त उच्चार सांगितलेला आहे. कारण की प्रभू रामचंद्रांचं जीवन हे मर्यादेचं जीवन आहे. सांगून जाईन प्रसंग आहे का? ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले आणि वनवासाला जात असताना प्रभू रामचंद्रांबरोबर त्या ठिकाणी लक्ष्मण आणि सीता माता हे तिघही जण त्या ठिकाणी वनवासाला जाण्याची तयारी करत होते. आणि तयारी करत असताना ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले, सीता माता देखील निघाल्या, लक्ष्मण दादा देखील निघाले, आणि जात असताना त्या ठिकाणी झालं असं की त्या लक्ष्मणाची पत्नी, काय नाव तिचं ते तुम्हाला चांगलं पाठ असणार, उर्मिला. कारण की तुम्ही जुन्या टीव्या पाहिलेल्या आहे ना. हा, काय नाव तिचं? उर्मिला. हा, ती उर्मिला तुम्हाला माहिती, ती कोणती? हा, लक्ष्मणाची पत्नी, तिचंच बोलतोय मी, दुसरीचं नाही बोलत. ऐका, ती उर्मिला त्या ठिकाणी माझा पती 14 वर्ष वनवासाला चालला म्हणून त्या ठिकाणी औक्षणाचं ताट केलं आणि पतीची काय करत होती? वाट पाहत होते की आता त्या ठिकाणी येतील, मी त्यांना औक्षण करेल आणि मनामध्ये माझा असलेला एक प्रश्न त्या ठिकाणी माझ्या पतीच्या समोर त्या ठिकाणी सांगेन, आणि त्या ठिकाणी जर त्यांचा होकार आला तर मी देखील सुद्धा त्यांच्यासोबत. लक्ष्मण दादा त्या ठिकाणी महालामध्ये आले. त्या ठिकाणी तिने औक्षण केलं, आणि औक्षण केल्यानंतर लक्ष्मण दादांना विचारलं, का हो तुम्ही वनवासाला चालले, प्रभू देखील वनवासाला चालले, सीतामाई देखील वनवासाला चालली, त्या दोघांच्या सेवेसाठी तुम्ही देखील काय चालले? वनवासामध्ये चालले. माझी एक विनंती आहे, काय? जसं तुम्ही तुमच्या भावाच्या आणि वहिनीच्या सेवेसाठी वनवासामध्ये जात आहात, तसं मला देखील माझ्या बहिणीच्या सेवेसाठी तुमच्यासोबत काय करावं वाटतंय? काय करावं वाटतंय? वनवासाला यावं वाटतंय. तिने सांगितलं, बघ तुझी इच्छा आहे, पण मला लगेच तुला होकार देता येणार नाही. आधी मला कुणाला विचारावं लागेल? कुणाला? दादाला विचारावं लागेल. म्हणजे कुणाला? रामाला. खरं सांगा, जर आजच्या भावानी असं म्हटलं असतं तर काय झालं? दादाला विचारतो असं म्हटल्यावर एक तर ती म्हटली असते तुमचा दादा घरात राहील, नाहीतर तुम्हाला पाठ आहे हो हे चांगलं आहे की नाही? बरोबर आहे. घरोघर मातीच्या चुली, हे सगळं तुम्हाला पाठ आहे, मला माहिती आहे. गात्यातलं तुमचं काही पाठ. किती प्रामाणिक आहात, लगेच नाही म्हणतात. आप्पा लईच मडकी जाममधली माणसं प्रामाणिक आहे. त्याच्यामुळे प्रभू रामचंद्र अयोध्येत लवकर येऊन बसले. विठ्ठल विठ्ठल लक्ष्मणाने सांगितलं, बघ तुला येण्याची इच्छा आहे इथपर्यंत ठीक आहे, पण मला दादाला विचारल्याशिवाय तुला सांगता येणार नाही. आणि म्हणून लक्ष्मण दादाने त्या ठिकाणी औक्षण करून घेतलं. प्रभू रामचंद्रांच्या जवळ आले, आणि जवळ आल्यानंतर सांगितलं, बघ दादा, उर्मिलेची एक इच्छा होती. काय इच्छा होती? की जसं मी तुमच्या सेवेमध्ये 14 वर्ष वनवासाला येतो आहे, तसं तिला सुद्धा तिच्या बहिणीच्या सेवेसाठी यायचं आहे. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, बघ लक्ष्मणा, मलाही कळतं तू पुरुष आहे आणि सीता स्त्री आहे. तिची जर सेवा करायची वेळ आली तर त्या एखाद्या प्रसंगाला तू त्या ठिकाणी सेवेला पूर्ण त्या ठिकाणी उतराई होऊ शकत नाही. आणि आपल्यासोबत कोणीतरी स्त्री असली
पाहिजे. पण ऐक लक्ष्मणा, जरी तुला वाटतं, तिलाही वाटतं आणि मला देखील वाटतं, तरी आपल्याला तिला नेता येणार. आणि जर आताच्या भावाने असं म्हटलं असतं तर लगेच हा म्हटला असता, तुझी बायको घ्यायला तुला गोड वाटत आणि माझी काय कडू लागती का? बरोबर आहे की नाही? आपण असंच ना. हा, ऐका ऐका, प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मण दादाला सांगितलं की लक्ष्मणा, तू जी इच्छा व्यक्त करतो ती योग्य आहे. उर्मिला जी इच्छा व्यक्त करते तिचीही इच्छा व्यक्त आहे, योग्य आहे. आणि मला सुद्धा ही वाटतं की ती आपल्या सोबत आली तर ती सीतेची काय करेल, काळजी घेईन. पण ऐक ऐक लक्ष्मणा, हा जो वनवास आहे 2 याच्यामध्ये मागितलेला आहे. पहिल्या वराने त्या ठिकाणी भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वराने रामाला वनवास मागितला. पण त्या वनवासाचं जे काही लिखाण काम वाल्मिक ऋषींनी जसं केलेलं आहे तसंच मला वर्तन करून दाखवावं. वर्तून दावीन नामा म्हणे, वर्तून दावीन नामा म्हणे, वर्तून दावीन नामा म्हणे, वर्तून दावीन. बोलिला वाल्मिक रामचंद्र त्या ठिकाणी लक्ष्मण दादाला सांगताय की लक्ष्मणा, जसं वाल्मिक ऋषींनी त्या ठिकाणी बोललेलं आहे, जसं लिहिलेलं आहे तसंच मला वर्तन करावं लागणार आहे. तो वनवास जो आहे तो वनवास फक्त आपल्या तिघांच्या नावावरती आहे. त्यामुळे आपल्या सोबत उर्मिलाला येता येणार. हे झालं आचरणीय, याला मर्यादा आहे. प्रभू रामचंद्रांचं जीवनचरित्र हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलंच पाहिजे का? ते आचरणाजोग्य आहे आणि आचरणायोग्य असल्यामुळे आपल्याला ते आचरणामध्ये असल्यानंतर त्याचा फायदा आहे. पण भगवान श्रीकृष्णाचा जर चरित्राचा जर विचार केला तर आपल्याला ते करणं शक्य नाही. का? भगवान परमात्म्याने जे काही लीला केलेल्या आहे त्या लीला या आपल्यासारख्या जीवांना करता येत नाही. उदाहरण म्हणून सांगतो ऐका. ज्यावेळेस यमुनेच्या पलीकडच्या काठावरती दुर्वास ऋषी आले आणि दुर्वास ऋषींनी भगवंताकडे निरोप पाठवला की यमुनेच्या अलीकडे मी आलेलो आहे आणि माझ्या भोजनाची काय करावी, व्यवस्था करावी. भगवान परमात्म्याने सगळ्या आपल्या 16,108 पत्न्यांना स्वयंपाक बनवायला सांगितला आणि सांगितलं जा दुर्वास ऋषींना देऊन या. बरं, ज्यावेळेस सांगितलं त्यावेळेस यमुना मैया दुथडी भरून वाहत होती आणि वाहत असताना झालं असं की त्या भगवंताच्या 16,108 पत्न्या त्यांनी ते शिजवलेलं अन्न घेतलं आणि दुर्वास ऋषींना द्यायला निघाल्या आणि जाताना पाहिलं तर यमुना मैया काय आहे, दुथडी भरून वाहते. पुन्हा माघारी फिरल्या, भगवंताकडे आल्या आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला सांगितलं का हो तुम्ही दुर्वास ऋषींना अन्न घेऊन जाण्यासाठी सांगितलं पण काय काय यमुना मैया दुथडी भरून वाहते, कसं काय जायचं? म्हणे जा यमुनेच्या जवळ आणि यमुनेला सांगा 16,108 पत्न्या भोगून जर आमचा पती ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया आम्हाला काय करेल, वाढ देईल. दिली की नाही हो, दिली का नाही? आणि आपण जर गेलो तर आपण असंच प्रामाणिकपणे सांगावा माझं लग्न झालेलं आहे आणि माझ्या पतीला जर त्या ठिकाणी ब्रह्मचारी असेल तर यमुना मैया देईन का वाट? नाही ना. का? त्या भगवंताच्या लीला आहे, त्या लीला आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी काय गिळला होता, अग्नी. किती गाव? आपल्याला नुसता अगरबत्तीचा चटका बसला तरी आपल्याला आग सहन होत नाही. मग शक्य आहे का आपल्याला? नाही ना. भगवंताच्या या लीला आहे, या लीला आपल्यासारख्या सामान्य जीवाला त्या ठिकाणी
करता येत नाही, म्हणून ते त्याचं उच्चारण सांगितलेलं आहे. याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर भगवान परमात्म्याने आपल्या करंगळीवरती काय उचललेलं आहे? गोवर्धन उचललेलं आहे. त्या गोवर्धनाच्या ज्यावेळेस आपण कथा ऐकतो त्या कथेमध्ये असा भाव आलेला आहे की ज्यावेळेस भगवान परमात्म्याने आपल्या करंगळीवरती गोवर्धन उचलला आणि उचलल्यानंतर भगवंताला ते ओझं होऊ नये म्हणून सगळ्या गोपाळांनी काय केल्या? आपल्या काठ्या लावल्या. आणि काठ्या लावल्यानंतर 1-2 दिवसाचा कालावधी गेला आणि गोपाळांना थोडा अहंभाव तयार झाला, मनामध्ये अहंकार तयार झाला की याला काय वाटतं, मी करंगळी लावली म्हणून हा गोवर्धन वरती आहे का? नाही नाही, आम्ही काठ्या लावल्या म्हणून काय आहे? गोवर्धन वरती आहे. भगवंताच्या लक्षात आलं, कारण की भक्ताला झालेला थोडा सुद्धा अभिमान सहन होत नाही. भगवंताच्या लक्षात आलं की गोपाळांना काय झालंय? अभिमान झाला. भगवंताने आपली फक्त थोडी करंगळी वाकडी केली, गोपाळांच्या काठ्या तुटून गेल्या. गोपाळांनी त्या ठिकाणी भगवंताची क्षमा मागितली आणि सांगितलं, देवा तुझ्याच करंगळीवरती काय आहे? मी असं विचारतो, आपल्याला घरातलं एखादं भांडं घ्यान फक्त करंगळीवर ठेवून पहा, जमतं का? काय तुम्ही पुढं बसल्या म्हणून तुम्हाला विचारतोय, जमतं का? नाही ना. त्याने गोवर्धन पर्वत उचलला. मी हे का सांगतोय याचं उत्तर एकच आहे की ज्या भगवान परमात्म्याने ज्या काही लीला केलेल्या आहे त्या आचरणा योग्य आपल्याला नाही का? कारण की तो भगवान परमात्मा हा दिव्य जीव आहे आणि आपण त्या ठिकाणी ते दिव्यत्व आपल्याकडे नसल्या कारणाने आपल्याला ह्या दिव्य लीला करता येत नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे काही उच्चार करायचा आहे तो फक्त भगवान परमात्म्याने कुठे केलेल्या चरित्राचा? गोकुळामध्ये. मग त्या गोकुळाचा विचार करत असताना त्या गोकुळामध्ये नंद राजा आहे आणि त्या नंद राजाला अनेक वर्ष पुत्र संतती नाही आणि पुत्र संतती नसल्या कारणाने त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने या सृष्टीला झालेलं ओझं त्या ठिकाणी ते ओझं उतरवण्यासाठी आपला अवतार घेण्याचं निश्चित केलं. आणि त्या अवताराच्या प्रयोजनानंतर जे काही श्रुती माता आहे, जे काही वेद आहे, त्या सर्वांना त्या ठिकाणी गोपाळाच्या रूपात कुठे यायला सांगितलं? गोकुळात यायला सांगितलं. आणि गोकुळात यायला सांगितल्यानंतर त्या ठिकाणी झालं असं की गोकुळात हे सगळे आले आणि भगवान परमात्मा अवताराला आले. कुठे? कुठे? मथुरेत. कुठे? मथुरेत. ज्यावेळेस भगवान परमात्मा मथुरेत यशोदा, देवकी आणि वसुदेव यांच्या पोटी ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस सगुण साकार असलेली 8 वर्षाची मूर्ती त्या ठिकाणी समोर पाहिली आणि त्या ठिकाणी देवकी मातेने सांगितलं, देवा अरे तू आमच्या उदरी जन्माला यावं ही याच्यासाठी आम्ही साधना केली होती, इथपर्यंत निश्चित आहे. पण देवा जर तू 8 वर्षाचा त्या ठिकाणी आमच्या समोर उभा राहिला तर तुला आमचं बाळ कोण म्हणेल? देवा असा नको होता, तू आमच्या त्या ठिकाणी ताहनं बाळ म्हणून यावा ही आमची अपेक्षा होती. तू 8 वर्षाचा त्या ठिकाणी आला. हे काय? देवाने सांगितलं, चिंता करू नका, मी काही जे प्रयोजन सांगत आहे ते आधी ऐका आणि ऐकून मग काय करा? त्या पद्धतीने वर्तन करा, म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी सुखरूप राहाल. मग भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी वसुदेवांना सांगितलं, बाबा काय करा, मला या ठिकाणी उचला आणि कुठे न्या? नंदाच्या घराला. भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी वसुदेवांना सांगितलं, मला या ठिकाणावरतून उचला आणि कुठं न्या? नंदाच्या घराला. मज नेई गोकुळाला. मला या ठिकाणी नंद राजाच्या घरी गोकुळामध्ये न्या. वसुदेवाने सांगितलं, देवा तुला हे बोलायला अत्यंत गोड वाटते, अत्यंत सुंदर वाटते. अरे पण आमची अवस्था बघ, काय बंदीखान्यामध्ये पडलेलो आहोत, पायामध्ये बेड्या आहे आणि त्या ठिकाणी द्वारपाळ त्या ठिकाणी आमचा पहारा देत आहे आणि एवढ्यामधून तू आम्हाला सांगतो काय करा? नंदाच्या घराला न्या, गोकुळामध्ये न्या. हे कसं काय शक्य आहे? देवाने सांगितलं, त्याची चिंता तुम्ही करू नका, फक्त त्या ठिकाणी तुम्ही मला उचला आणि कुठे घेऊन जा? गोकुळामध्ये घेऊन जा.
वसुदेवांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला उचललं आणि उचलल्याचा परिणाम काय झाला? उचलीला कमळापती पायाची बंधनी गळती. म्हणजे जे काही पायामध्ये बंधनं घातलेली होती, जी काही बेड्या होत्या, त्या ठिकाणी त्या बेड्या गळून पडल्या. द्वारपाळ त्या ठिकाणी मूर्छित झालेले आहे आणि मूर्छित झाल्यानंतर त्या ठिकाणी वसुदेवांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला घेऊन निघाले. कुठे कुठे? गोकुळात. आणि गोकुळात जात असताना झाला असं की गोकुळात जाताना यमुना मैया त्या ठिकाणी दुथडी भरून वाहत आहे. वाहत असताना त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना चरित्र माहिती आहे की भगवान परमात्म्याने आपला डाव्या पायाचा अंगठा त्या ठिकाणी यमुना मैयामध्ये बुडवला. यमुना मैयाला दर्शन दिलं. यमुना मैयाने वाढ दिली आणि वाढ दिल्यानंतर त्या ठिकाणी यमुना मैया वाढ दिल्यानंतर वसुदेवांनी त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला गोकुळात ठेवलं आणि त्या ठिकाणी जी जन्माला आलेली माया आहे ती माया उचलली आणि पुन्हा कुठं आले? मथुरेत आले. मथुरेत आल्यानंतर डोक्यावरती असलेली माया ती खाली ठेवली आणि जी बंधनं निघून गेली होती ती बंधनं पूर्ववत त्या ठिकाणी झाली. म्हणजे याच्यातून एक भाव इतका सुंदर आहे की आपण जर प्रपंचाला डोक्यावरती घेतलं तर आपल्याला बंधनामध्ये अडकावं लागतं आणि जर देवाला जर डोक्यावरती घेतलं तर असलेली बंधनं काय होतात? गळून जातात. मग मला असं विचारायचं आहे, तुम्ही देवाला डोक्यावरती घेतलं की प्रपंचाला? बोला ना. कशाला कशाला घेतलंय? मी तुम्हाला पहिलेच सांगितलं मी बाहेर आहे, थोडं जोरात बोलायचं. कशाला डोक्यावरती घेतलंय आपण? प्रपंचाला आपण डोक्यावरती घेतलंय. मग आता आपल्याला या कथेतून काय शिकायला मिळतं? जर आपल्याला जर दुःख भोगायचं नसेल, आपल्याला जर त्या ठिकाणी आनंदी राहायचं असेल तर त्यासाठी आपल्याला देवाला डोक्यावरती घेतलं. पण मला माहिती आहे तुम्ही सुधारणार. ऐकलं ना आप्पा? तुम्ही किती प्रामाणिक आहात तुम्ही हो. सरळ नाही म्हणता. ऐका ऐका, विनोदाचा भाग सोडून द्या. पण प्रपंच असा आहे की आपण बोरीचं झाड पाहिलंय का? बोरीचं झाड कसं असतं? त्या ठिकाणी त्याला बोरी येतात. बोर बरोबर आहे की नाही? त्याच्या काट्याचा विचार केला का? एक काटा असा वाकडा असतो आणि एक सरळ असतो. काय असतो? एक वाकडा असतो आणि एक, जो वाकडा काटा असतो तो असा जवळ घेतो आणि जो सरळ काटा असतो तोच तो. आता मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं? प्रपंच असाच आहे, थोडं सुख देतो आणि खूप मोठं दुःख देतो. त्यामुळे प्रपंचाला डोक्यावरती घ्यायचं नाही. उम्या माझा चिम्या माझा कोणीच आपलं नाही, फक्त देव आपला. मग आपल्याला डोक्यावरती कुणाला घ्यायचं? देवाला. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला डोक्यावरती घेतलं, बंधनं गळून पडली आणि डोक्यावरची माया खाली टेकवली, बंधनं पूर्ववत झाली. या ठिकाणी भगवान परमात्मा गोकुळामध्ये आल्यानंतर नंदराजाला त्या ठिकाणी बाळ झालं आणि बाळ झालं ही बातमी कळल्यानंतर त्या ठिकाणी त्या गोकुळवासियांना इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. किती आनंद झाला? अभंगाचं पहिलं. गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. म्हणजे महाराज म्हणतात की बाबा गोकुळातल्या लोकांना या ठिकाणी सुख झालं. काय झालं? सुख झालं. का सुख झालं? तर याचं कारण आहे की नंद राजाला बाळ झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. म्हणजे महाराज म्हणतात की बाबांनो गोकुळवासियांना एवढं सुख झालं, एवढं सुख झालं की आता त्या सुखाला अंत राहिला नाही. का? तर याचं कारण आहे की भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले. कारण की सुख झाल्यानंतर दुःख आपोआपच त्या ठिकाणी निघून जातं. आणि दुःख निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी काय येतं? असं म्हटलं जातं, दुःख आलं की त्याच्या पाठोपाठ सुख येतं आणि सुख आलं की त्याच्या पाठोपाठ काय झालं? एकाने एका आंधळ्या माणसाला जेवायला आमंत्रण दिलं. कशाला? जेवायला. आणि जेवायला आमंत्रण दिल्यानंतर आता जर आंधळा माणूस जेवायला येणार असेल तर ताट किती मांडावं लागतील हो? बोला ना. पुरुष मंडळी ताट तुम्ही नका सांगू. हा, किती ताट मांडावं लागतात? बोला ना. आपल्याकडे आंधळ कधी जेवायलाच आलं नाही का? नाही. ऐका, जर आंधळा जेवायला आला तर आंधळ्यासोबत त्याचा काठी धरणारा सुद्धा येत असतो. त्यामुळे ताट किती मांडावी लागतात? एका आंधळ्याला आमंत्रण, पण ताट किती जणांची? 2 जणांची द्यावी लागतात. तसं आपल्याकडे सुख आलं की आंधळ्याची काठी धरणारा जसा येतो त्याच्याबरोबर ते दुःख सुद्धा येतं. म्हणजे दुःखाचं प्रतिबिंब हे सुख आहे आणि सुखाचं प्रतिबिंब काय आहे? दुःख आहे. म्हणून त्या ठिकाणी गोकुळाचा जर विचार केला तर गोकुळवासियांना काय झालं? सुख झालं. पण किती? त्या सुखाचा पारावर राहिला नाही. का? याचं उत्तर एकच आहे, अभंगाचं 2रं चरण. कृष्ण नंदा घरी नंदा घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गोकुळवासियांना जो आनंद झाला, ज्या आनंदाचा पारावार राहिला नाही, तो आनंद का झाला याचं उत्तर आहे बाळकृष्ण नंदा घरी. नंद राजाला त्या ठिकाणी बाळ झालं आणि बाळ झाल्याचा परिणाम त्या ठिकाणी गोकुळवासियांना काय झालं? सुख झालं. असं विचारतो, आपल्या शेजारच्यांनी गाडी घेतल्यानंतर आपल्याला बरं वाटतं की त्याची गाडी ठोकल्यानंतर बरं वाटतं? खरं बोलायचं. तुम्हाला आपल्या शेजारणीची शपथ आहे, खरं बोला. बोला ना. कधी बरं वाटतं आपल्याला? शेजाऱ्याने गाडी घेतल्यानंतर का गाडी ठोकल्यानंतर? किती प्रामाणिक आहे बघा बरं. लगेच ठोकल्यानंतर म्हणतात, ना ना आप्पा यांना माहिती आहे जर माझ्या शेजारची जर मेली कीर्तनात तर सगळा आळ. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे तुम्ही खरंच बोलणार, मला माहिती होतं. कारण की मला तुमच्या मनातलं चांगलं माहिती आहे. तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं पाहत. किती प्रामाणिक. वा वा.
मला माहीतच नव्हतं मडकेजाम गाव एवढं प्रामाणिक आहे म्हणून. आणि असं वाटायला लागलं की आपण सत्ययुगातच आहोत, कारण की सगळंच खरं बोलताय ना, काहीच खोटं बोलत नाही. आणि कीर्तनात खरंच बोललं पाहिजे, कीर्तनकार सोडून, आहे की नाही? हा, ऐका ऐका ऐका. मुलगा कुणाला झालाय? मुलगा कुणाला झालाय? नंद राजाला मुलगा झालाय. आनंद कुणाला आहे? गोकुळवासियांना आहे. नंद राजाला मुलगा आणि आनंद गोकुळवासियांना का? याचं उत्तर आहे की नंद राजा त्या गोकुळाचे मुख्य, त्या ठिकाणी गोपाळ आहे आणि मुख्य असल्यामुळे त्या ठिकाणी जसा गावातला मुखिया असतो आणि तो अत्यंत प्रामाणिक असावा, नम्र असावा आणि त्या ठिकाणी मन मिळावं असावा, अशा व्यक्तीचं दुःख सगळ्यांना काय असतं? दुःख असतं. आणि एखादा जर गावातला उर्मट व्यक्ती असेल, त्याला कितीही दुःख झालं तर आपण असंच म्हणतो, बरं झालं असंच व्हायला. तुम्ही सुद्धा म्हणता आहे की नाही? असंच व्हायला पाहिजे होतं. पण ऐका, नंद राजा त्या गोकुळाचे राजे आहेत आणि राजे असल्या कारणाने त्या गोकुळामध्ये असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं दुःख हे नंद राजाला आपलं दुःख वाटत होतं, प्रत्येकाचं सुख हे आपलं सुख वाटत होतं. पण नंद राजाच्या घरी दुःख असं होतं की अनेक वर्ष झाले पण नंद राजाला मूलबाळ नाही आणि अनेक वर्षानंतर उतार वयाला झालेलं मूल त्या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाने आलं, याचा आनंद गोकुळवासियांना झाला. आणि म्हणून बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्या ठिकाणी आनंद जो झालेला आहे तो नरांना म्हणजे पुरुषांना देखील झालेला आहे. किंवा नर या शब्दाचा अर्थ घेत असताना जे नर रूपामध्ये जन्माला आलेली आहे त्या सर्वांना आनंद झालेला आहे. नारीचा विचार करत असताना जे स्त्रीलिंगामध्ये जेवढे काही कोणी जन्माला आलेले आहे त्या सर्वांना आनंद झाला. मग पुरुषांना आनंद, स्त्रियांना आनंद का? याचं कारण आहे, पुरुषांचा आनंद असा होता की हा भगवान परमात्मा आमच्यामध्ये अवताराला आला आणि आमच्यामध्ये अवताराला आल्याचा परिणाम त्या ठिकाणी याचा सहवास आम्हाला मिळणार, याची संगत आम्हाला मिळणार. आणि याच्या संगतीने आम्हाला काय मिळत नाही? तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोळे. म्हणजे जे काही भोग आहे ते सगळे भोग पुरुषांना या भगवंताच्या संगतीने प्राप्त होणार होते, मिळणार होते. आणि त्याचा आनंद या पुरुषांना आहे. आणि नारीचा म्हणजे स्त्रियांचा जर विचार केला तर या भगवान परमात्म्याच्या ज्या काही खोड्या आहे त्या आम्हाला सहन करायला मिळणार आहे. एवढंच नाही, नवे नवे या भगवान परमात्म्याची मधुर असलेली वेणू ही आम्हाला चोरून ऐकायला मिळणार आहे. एवढंच नाही, मग हा आमच्या घरी येणार, दही दूध तूप लोणी खाणार, त्या ठिकाणी रीत करून देणार. या सगळ्या गोष्टीचा आनंद कुणाला होता? कारण की गोकुळामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया सांगितलेल्या आहेत. कोणी लेकी, कोणी सुना आणि कोणी स्वतंत्र. याचा जर भाव विचार केला तर लेकीचं कार्य वेगळं आहे, सुनेचं कार्य वेगळं आहे आणि स्वतंत्र म्हणजे सासूचं कार्य वेगळं आहे. याच्यामध्ये या तिघींनाही आनंद आहे. या तिघींच्या आनंदाचा जर विचार केला तर चिंतन खूप लांबेल. मला तुम्हाला झोपेला आमंत्रण दिवसा ढवळ्या द्यायचं नाही म्हणून तिकडे जात नाही. पण ऐका ऐका, ज्या सुना आहे त्या सुनांना आनंद याचा आहे की भगवान परमात्म्याला आम्हाला चोरून कमायला पाहायला मिळणार. ज्या सासवा आहे त्या सासवांना याचा आनंद असा आहे की तो भगवान परमात्मा आम्हाला सहज त्या ठिकाणी मिळणार आहे, त्याचा सहज सहवास आम्हाला प्राप्त होणार आहे, त्याचा आनंद आहे. आणि लेकीला तर काही सांगायची गरज. एखादी लेक माहेरात आल्यानंतर आईला विचारून जाते का सांगून जाते? बोला ना. एखादी लेक माहेरात आल्यानंतर आईला विचारून जाते की सांगून जाते? सांगून जाते, बरोबर आहे की नाही? पण तीच माहेरात गेल्यानंतर विचारून जाते की सांगून? म्हणावं महाराजाचा आताचा काळ बदललाय, आताच काही सांगू शकत. तुम्हीच पुढचं बोलता, मी काहीच बोललो. हा, आताचं कीर्तनात सांगण्यासारखं तसं काहीच राहिलं नाही. पण ऐका, जर जुन्या काळातल्या सुनांचा किंवा आजच्याही सुनांचा जरी विचार केला
तर त्या ठिकाणी पारतंत्र्यामध्ये असलेलं जीवन आहे. आणि पारतंत्र्यामध्ये असलेलं जीवन अत्यंत परिश्रमाचं जीवन आहे. आणि त्या परिश्रमाच्या जीवनाला भगवान परमात्म्याला भेटलं की त्या ठिकाणी समाधान प्राप्त होणार आहे, सुख प्राप्त होणार आहे. त्यामुळे सुना देखील आनंदी आहे. ज्या लेकी आहे त्या लेकींच्या आनंदाचा विचार सांगितलेला आहे की तो भगवान परमात्मा आम्हाला सहज प्राप्त होणार आहे, त्यामुळे आनंद आहे. आणि त्या ठिकाणी सुनेचा विचार सांगत असताना सुनेचा विचार असा सांगितलाय की आम्हाला कुठल्याही प्रकारचं बंधन न करता भगवान परमात्मा आम्हाला जवळ येणार आहे, त्यामुळे स्त्रिया देखील आनंदी आहे. का? याचं कारण आहे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. त्या ठिकाणी नंद राजाच्या घरी बाळ जन्माला आलं म्हणून नरही आणि नारी देखील सुद्धा त्या ठिकाणी आनंदी आहे. का नंद राजाच्या घरी बाळ जन्माला आलं म्हणून आनंदी आहे? याचं कारण आहे की नंद राजा हे उतार वयाला झालेलं बाळ आहे आणि अनेक वर्षानंतर पुत्रप्राप्ती झाल्याचा आनंद निस्ता नंद राजाच्या घराला नाही तर मग संबंध गोकुळाला आहे, म्हणून आनंदल्या नरनारी. मग त्या आनंदाचं स्वरूप काय आहे? अभंगाचं तिसरं चरण. गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे. ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं गोकुळामध्ये प्रागट्य झालं आणि प्रागट्य झाल्यानंतर गोकुळवासियांनी जो आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला, त्या आनंद उत्सवाचं प्रतीक असं होतं की त्या ठिकाणी गुढ्या उभारल्या. काय केल्या? गुढ्या उभारल्या. आपण सुद्धा गुढी उभारतो. कधी? अमावस्येच्या दिवशी. अमावस्यात असते ना तेव्हा, बरोबर आहे की नाही? कोणती अमावस्या? बोला ना. अमावस्या असते, बरोबर आहे की नाही? म्हणजे आपण सुद्धा त्या ठिकाणी गुढ्या उभारतो. त्या गुढ्या उभारण्याचं कारण काय आहे? त्या दिवशी आपल्या हिंदूंचं नववर्ष त्या ठिकाणी आहे आणि नववर्ष असल्यामुळे आपण त्या नववर्षाचा जो आनंद उत्सव आहे तो आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा करतो. तो साजरा करत असताना काय करतो आपण? गुढ्या उभारतो, दाराला तोरण लावतो. म्हणजे गुढी उभारणं हे आनंदाचं प्रतीक आहे. कारण की ज्ञानोबाराय सुद्धा तीच प्रतिज्ञा करता. काय? पंढरपुरा नेईन गुढी पण कधी माझ्या जीवीची आवडी. पंढरपुरा
नेईन गुढी. म्हणजे ज्ञानोबाराय म्हणतात माझा आनंद कशामध्ये आहे तर पंढरपूरला त्या ठिकाणी गुढी नेण्यामध्ये आहे. हा आनंदाचं प्रतीक गुढी म्हणून त्या ठिकाणी संबोधलं आहे. आणि या प्रतीकाचा विचार करत असताना भगवान परमात्म्याचं गोकुळामध्ये प्रागट्य झालं आणि प्रागट्य झाल्याचा परिणाम त्या ठिकाणी काय केलं, गुढ्या उभारल्या. गुढ्या उभारल्यानंतर त्या ठिकाणी दारांना आता जे तुम्ही विणून किंवा प्लॅस्टिकचे तोरणं लावतात ते नाही लावली. मग कशाची, आंब्याच्या पानाची तोरणं असतील किंवा अनेक प्रकारची जुन्या काळामध्ये जी तोरणं होती ती तोरणं त्या ठिकाणी लावली. का तर भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि प्रागट्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना गुढिया तोरणी करीती कथा गाती गाणी. म्हणजे ज्यावेळेस भगवान परमात्म्याचं प्रागट्य झालं आणि प्रागट्य झाल्यानंतर त्या प्रागट्याचं स्वरूप तोरणं गुढ्या उभारून जरी केलं तर त्या ठिकाणी करीती कथा गाती गाणी. म्हणजे भगवान परमात्म्याच्या गुणानुवादांच्या कथा गुणानुवादांचं भजन त्या ठिकाणी गुणगान करू लागले. आणि ते गुणगान करत असताना त्या ठिकाणी भगवंताच्या प्रागट्याचं ते उत्साहामध्ये आनंदामध्ये त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करत असताना अत्यंत त्या गोपाळ देहभान विसरून गेले. ते का विसरून गेले याचं उत्तर महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. गामणे चंद चंद
गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी प्रसंग या सेवेत करत घेतलेला अभंग. या अभंगातून यथामती यथावकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. संस्थेच्या नियमाप्रमाणे आधी अभंगाचं चिंतन आणि मग भगवंताच्या लीला आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. बघा, या लीला बघत असताना आपण ज्या काही लीला बघतो त्या सर्व भगवान परमात्म्याने मथुरेत केलेल्या पाहायच्या नाही, वृंदावनामध्ये केलेल्या पाहायच्या नाही, नवे नवे द्वारकेत केलेल्या पाहायच्या नाही. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान परमात्म्याने जे काही गोकुळामध्ये चरित्र केलेलं आहे, मग भगवान परमात्म्याने गोकुळात काय चरित्र केलं तर महाराज म्हणतात रांगत नंगनी चोरीत लोणी. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये राहत असताना त्या ठिकाणी चोऱ्या केल्या आणि या सगळ्या चोऱ्या ऐकण्यासाठीच आज आपण कीर्तन ऐकायला, म्हणजे इतक्या वेळ सांगितलं ते गेलं आहे की नाही. आपण ऐका, काल्याचं कीर्तन म्हटलं की भगवान परमात्म्याचं जे काही गोकुळामध्ये काही चरित्र केलेलं आहे, ज्या काही लीला केलेल्या आहे त्या लीला ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी आलो. पण ऐका, ज्यावेळेस भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवताराला आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपाळांच्या सोबत
राहायला लागल्यानंतर भगवान परमात्मा चोऱ्या करू लागले. आणि चोऱ्या केल्यानंतर एक दोन आपल्याला लीला बघायच्या आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी सेवा संपवायची आहे. पण ऐका, भगवान परमात्म्याने चोऱ्या का केल्या, त्या कशासाठी केल्या, त्याच्या पाठीमागचा हेतू काय होता, ही अनेक कारणं आपल्या मनामध्ये पडलेली पाहिजे. का? कारण की भगवान परमात्म्याने जे दही दूध तूप लोणी आहे याची चोरी केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भगवंताने काय आपल्यासारखा दरोडा टाकून सोनं नाणं असं काही चोरलं नाही. मग काय चोरी केली? दया दुधा तुपाची लोणी, त्या लोण्याची त्या ठिकाणी चोरी केली. मग ही चोरी का केली याचं कारण आहे की भगवान परमात्म्याने ठेवलेली ही दूरदृष्टी आहे. का? जे काही गोकुळामध्ये निर्माण झालेलं दही दूध तूप लोणी याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी ते कुठं जात होतं विकण्यासाठी? कुठे जायचं? मथुरेला. आणि मथुरेला गेल्यानंतर त्या ठिकाणी कोण राहायचं? महाराजाचा मामा, असंच ना. मग कंस मामा, बरोबर आहे की नाही? त्या ठिकाणी कंस मामा त्या ठिकाणी हे विकत घ्यायचा आणि त्याच्याकडे असलेली जे दैत्य आहे, बलाढ्य दैत्य, हे त्या दह्या दुधा तुपावरती काय केले जायचे? पोसले जायचे. आणि परिणामी जर हे दही दूध तूप लोणी जर मथुरेत गेलंच नाही तर परिणामी ते जे सशक्त असलेले आशक्त होतील आणि परिणामी आपल्याला काय करता येईल? कंसावरती लवकर विजय मिळवता येईल. हा दूरदृष्टिकोन आहे. खरं तर मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांनी जो काही गनिमी कावा केला, त्या गनिमी काव्याची जी वृत्ती आहे ती भगवान परमात्म्याच्या लीलांमधूनच त्या ठिकाणी राजमातांनी शिवाजी महाराजांना शिकवल्या होत्या. कारण की राजमाता या आपल्या मुलाला टॉम अँड जेरी दाखवत, मोटू पतलू पाहायला लावत, पबजी खेळायला देत, मग त्या महाभारतातल्या कथा, रामायणातल्या कथा, कृष्णचरित्रातल्या कथा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगत होत्या. आणि ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या भगवंताच्या लीलांमधून काय शिकला असेल तर मला वैयक्तिक आप्पा असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हा जो काही गनिमी कावा आहे हा त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी हेरला असेल. दिव्य पुरुष आहे, माझा बोलण्याचा अधिकार नाही, पण भगवान परमात्म्याचं चरित्र हे माणसाला विचार करण्यासाठी भाग पाडतं. जरी आचरणात आणायचं नसेल तरी विचार करण्यासाठी भाग पाडतं. का? याचं कारण आहे की माणसाचं जीवन जर घडायचं असेल तर माणसाचं जीवन घडण्यासाठी विचार महत्त्वाचा आहे. आणि विचार करण्यासाठी योग्य बुद्धी माणसाच्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि ती योग्य बुद्धी आपल्याला कुठून मिळते? तर कृष्ण लीलांमधून मिळते. बघा, आपल्या मुलांना हे चरित्र सांगितलंच पाहिजे. का? याचं कारण आहे, आपल्या मुलाला जर राजकारणात पाठवायचं असेल तर ते राजकारण कुठं आहे? कृष्ण चरित्रात. बरोबर. आपल्या मुलाला जर धुरंधर योद्धा बनवायचा असेल, दूरदृष्टीचा योद्धा बनवायचा असेल, संभाजी राजांसारखा दूरदृष्टीचा योद्धा बनवायचा असेल तर त्याला कृष्ण चरित्र सांगितलं पाहिजे. का? भगवान परमात्म्याने ज्या काही कूटनीती वापरलेल्या आहे त्या कूटनीती त्याच छत्रपती संभाजी महाराजांनी, कधीतरी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचून बघा, आपल्या लक्षात येईल की ह्या कूटनीती त्या ठिकाणी संभाजी महाराजांनी कुठे शिकल्या तर त्या भगवंताच्या लीलांमधून शिकल्या. अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे. मी हे का सांगतो की आपल्याला भगवान परमात्म्याचं चरित्र आचरणात जरी आणायचं नसेल तर उच्चारणात असलं पाहिजे. का? त्या चरित्रांमधून, त्या लीलांमधून आपल्याला खूप काही मिळून जातं. बरं, याचा विचार करत असताना हे भगवान परमात्म्याने जे काही गोकुळात केलेलं चरित्र आहे तेच का करायचं? तर याचं कारण आहे, ज्या गोकुळात हे चरित्र करत असताना ज्या गोष्टी गोकुळात होत्या त्या इतर ठिकाणी नव्हत्या. बरं, मी म्हणतो गोपाळांचा जर विचार केला, द्वारकेत होते का? मथुरेत, वृंदावनात नाही ना. वृंदावनातही नाही, द्वारकेत नाही आणि मथुरेत देखील सुद्धा. बरं, दह्या दुधाचा जर विचार केला तर मथुरेत दूध होतं का? नाही. वृंदावनात नाही. बरं, त्याच्याही पुढे जर विचार केला, द्वारकेत दूध होतं का? हे सगळं होतं, पण त्या ठिकाणी गोपाळ नव्हते ना. म्हणजे या गोष्टींची उणीव प्रत्येक ठिकाणावरती आहे. फक्त या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी आहे. त्याचं नाव काय आहे? गोकुळ आहे. आणि त्या गोकुळातलं चरित्र त्या ठिकाणी उच्चारायचं आहे. आणि ते उच्चारत असताना भगवान परमात्म्याने गोपाळांच्या सोबत जे काही चरित्र केलेलं आहे, मग काय चरित्र केलं तर भगवान परमात्म्याने चोऱ्या केल्या.
बरोबर आहे की नाही? आणि चोऱ्या करणं हे चांगलं कोण म्हटलं आहे? ऐका ऐका, भगवान परमात्म्याने ज्याची चोरी केली ती चोरी ती योग्य आहे. दही दूध तूप लोणी याला एक रूपक केलेलं आहे आणि या रूपकाच्या माध्यमातून या ठिकाणी भगवान परमात्म्याने ह्या चोऱ्या केलेल्या आहे. मला त्या जास्त चिंतन मांडायचं नाही, पण हा भगवान परमात्मा त्या ठिकाणी अनेक गवळणींच्या घरी जायचा आणि गेल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचा? चोऱ्या करायचा. आणि मग चोऱ्या करत असताना व्हायचं असं की त्या गवळणी यशोदा मैयाकडे यायच्या आणि आल्यानंतर त्या ठिकाणी गाराने. बरं, मी म्हणतो कोणत्या आईने आजपर्यंत आपल्या लेकराचं गारण ऐकून घेतलं? कारण की प्रत्येक आईचं म्हणणं असंच असतं, लोकाचं ते बबड्या आणि आपलं ते लोकाचा तो, बोला ना, लोकाचा तो बबड्या. नाहीच म्हणतात आप्पा. किती फिट कार्यक्रम आहे बघा, आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आपला तो कार्ट आणि तरी नाही बघा, आहे की नाही? हा, मला माहिती आहे आपला बाबड्याच आहे. तो घरी लेझिम का खेळत आहे ना, पण तो आपला. वा, किती एकदम फिट कार्यक्रम आहे. बरोबर. ऐका ऐका ऐका, यशोदामय जसं तुमचं तुमच्या लेकरावरती प्रेम आहे तसं यशोदामयाचं देखील सुद्धा आपल्या लेकरावर काय होतं? प्रेम होतं. आणि प्रेम असल्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रेमातून या गवळणी ज्या वेळेस गाराने घेऊन यायचा तेव्हा यशोदा मातेने त्या गवळणीने सांगायचं, बघा तुम्ही याच्या खोड्या मला येऊन सांगता, याचे गाराने मला येऊन सांगता, पण याला गाराने सांगत असताना नुसत्या याचे गाराने सांगायचे नाही तर मुद्दे मला सगट याला माझ्याकडे पकडून. आणि बऱ्याच वेळेस गवळणी यायचा. पहिली गवळण आणि तिने सांगितलं, बघ हा तुझा कृष्ण किती विचित्र आहे म्हणे. रात्री आमचा म्हातारा काय झाला होता? झोपलेला होता. झोपल्यानंतर घरामध्ये आला, दही दूध तूप लोणी खाल्लं आणि ताकाचा डेरा काय केला? म्हाताऱ्यावरती नेऊन फोडला. आता मला सांगा, कोणत्या आईला हे पटन हो? आपलं लेकरू रात्री दुसऱ्याच्या घरात गेलं आणि तिथल्या म्हाताऱ्याला त्रास दिला, पटन का? नाही ना. ते यशोदा म्हटलं, बाई ते नंदाचं कार्ट, ते यशोदाचं पोरग इतकं त्रास देतं, इतकं त्रास देतं, त्याचे गाराने सांगायला गेलो होतो, पण काय यशोदाने गाराने ऐकले. आता ही गंगू मावशी थोडी डॅशिंग होती. ती काय तुमच्यासारखी मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीचे पैसे घेणारी नव्हती. थोडी डॅशिंग होती. तिने सांगितलं, अगं तुम्ही गरीब पडता म्हणे. काय तुम्ही गरीब पडता? त्याची हिंमत जर असेल तर त्याने आपल्या नादाला लागून, माझ्याकडे पाहिलं तर पुन्हा कळन, पुन्हा सांगतो काय, त्याची जर हिंमत असेल तर त्याने आपल्या नादाला लागून. ती नुसती बोलली नाही, मग तिने मिशीवर ताव मारला. आता खरं सांगा, गंगू मावशीला मिशी होती का? बरं, तिने ताव मारायला पाहिजे होता का? नाही. पण तिने ताव मारला आणि माझ्यासारखाच एक अत्यंत प्रामाणिक गोपाळ होता आणि लगेच देवाकडे गेला. म्हणे कितना कितना कितना, ऐक म्हणे. काय? त्या गंगू मावशीने त्या ठिकाणी तुझे गाराने सांगत असताना त्या गवळणींना सांगितलं, त्याची जर हिंमत असेल तर त्यांनी काय करावं? माझ्या घरी यावं. त्यांनी सांगितलं तिचा घर नंबर, त्यांनी सांगितलं देवा नुसता घर नंबर नाही, व्हॉट्सअप नंबर सगळं आणलाय. मग चला म्हणे आज संध्याकाळी तिच्या घरी जायचं. त्या गंगू मावशीच्या लक्षात आलं, आज आपण अंगावरती त्या ठिकाणी ओरात ओढवून घेतलेली आहे, गरज नसताना कृष्णाचं नाव घेतलं आणि आज कृष्ण आपल्या घरी येणार. मग तिने सगळी तयारी केली. संध्याकाळी पती त्या ठिकाणी गाई चारून आला. पतीला सांगितलं, बघा म्हणे आज मी कृष्णाला त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे, कृष्णाचं नाव घेतलंय आणि आज तो आपल्या घरी चोरी करायला येणार. तुम्ही झोपायचं. एक वेळेस मी झोपली तरी कोण म्हटलं चालेल? मला माहिती आहे तुम्ही सकाळी पाणी भरायचं, मी झोपली तरी चालेल म्हणतात बघा. हा, ऐका ऐका, गंगू मावशीने तसं सांगितलं, मी झोपी गेली तरी चालेल पण तुम्ही झोपायचं नाही. तो बिचारा मुसळ घेऊन बसला, 3 वाजेपर्यंत बसला. पण आता तिथून पुढे त्याला काही रेटवत दम झाला. कितीही ड्रायव्हर पक्का असला तर 3 ते 5 लय सांभाळावं लागतं आप्पा, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यामुळं महाराज लोकांनी 3 ते 5 या वेळेमध्ये जागत राहिलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ती गंगू मावशी सुद्धा झोपी गेली आणि तिचं ते गवळी होता
तो देखील झोपी गेला. भगवान परमात्मा गोपाळांसोबत आले आणि आल्यानंतर घरामध्ये घुसले, दही दूध तूप लोणी सगळं खाल्लं, बाकीचं उरलेलं त्या ठिकाणी सांडवून दिलं आणि भगवान परमात्मा निघाले. पण निघाल्यानंतर देवाच्या लक्षात आलं गंगू मावशीने आपल्याला नुसतं आमंत्रित केलं नव्हतं, मग काहीतरी आव्हान केलेलं होतं. मग काय आव्हान केलेलं होतं तर आपल्याला त्या ठिकाणी मिशीवरती ताव देऊन आव्हान केलेलं होतं. ज्या गोपाळांनी आमंत्रण दिलं होतं देवाने त्याच्या हाताला धरलं, गंगू मावशीच्या समोर आणलं आणि विचारलं का रे हीच होती का ती? म्हणे हो. हिनीच त्या ठिकाणी ती मिशीवरतून ताव मारला का? म्हणे हो. किती अंशात? 60, 90, 120? देवाने पूर्ण 120. बरं, उजव्या बाजूने का डाव्या बाजूने? त्यांनी सांगितलं देवा उजव्या बाजूने. भगवान परमात्म्याने लोणी घेतलं, मंत्राचा उच्चार केला आणि त्या ठिकाणी मिशी मिळून चिटकवून दिलं. आता त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोपाळांना घेऊन बाहेर निघाले. सगळ्या गोपाळांना सांगितलं बघा म्हणे हे सोंग उद्या आपल्याला आपल्या वाड्यापर्यंत काय करायचंय? वाजत गाजत यायचं आहे. सगळ्या गोपाळांनी पानाच्या पिपाण्या करायच्या आणि ताटाची वाद्य करायची. हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी निश्चित केलं. सगळे आपल्या आपल्या घरी गेले. दिवस उजाडला. या ठिकाणी गंगू मावशीला जाग आली आणि पाहते तर काय, भगवान परमात्मा घरातून येऊन चोरी करून निघून गेला. निघून गेल्यानंतर गंगू मावशीने पाहिलं मी झोपली होते इथपर्यंत ठीक आहे, पण हे काय करत होते? दरवाजा उघडला, हातातलं मुसळ घेतलं, म्हातारं झोपलेलं होतं, डोक्यातच असंच डोक्यात आपटलं. म्हातारं जागं झालं आणि जागं झाल्यानंतर पाहतं तर आज काहीतरी आगळं वेगळंच रूप पाहायला मिळालं. आता त्या ठिकाणी झालं असं की दररोजच्या रूपात आणि आजच्या रूपात काय होता? बदल होता. आणि त्या ठिकाणी ते रूप पाहून त्या गोपाळाला हसू यायला लागलं. जसं तो हसायला लागला सर तसं तसं त्या ठिकाणी त्या गवळणीला राग येऊ लागला. आता आपलेच घ्या ना, जर आपण गाडीवरतून पडू नाही पण पडल्यानंतर आपण पहिले गाडी उचलतो की आपल्याला कोणी पाहिलं नाही हे पाहतो? बोला ना, काय पाहतो? आपल्याला कोणी पाहिलं की नाही, बरोबर आहे की नाही? तसंच आहे. गंगू मावशीला त्या ठिकाणी राग आला. हे का हसताय? बरं तुमचंच घ्या ना, तुमच्याकडून जर एखादी चूक झालीच, तसं तुमचं चुकतच नाही. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं काय माहिती, मी काय ब्रह्मचारी का? कारण की आजपर्यंत कोणत्याही माता माऊलीने आपली चूक मान्य केली? वा, लगेच नाही म्हटलं. तुम्हाला तुमचं एकदम मान्य आहे, बरोबर आहे की नाही? तुम्हाला तुमची चूक मान्य नसते आणि मग झाली चूक तर तुम्ही काय करता? काय, एक तर पोरं धोपटी त्या, भांडी आपटी त्या, नाही तर तिसरं नवरा धोपटी त्या, बरोबर आहे की नाही? याच्या व्यतिरिक्त आपण तिसरं चौथं काही करू शकत नाही. तिला राग आला आणि तिने सांगितलं मी झोपली होती पण तुम्ही काय करत होते? आणि तिचं ते रूप पाहिलं. त्या गोपाळाला हसू येऊ लागलं. हसू यायला लागल्यानंतर त्या गोपाळाने त्या गंगू मावशीला आरशाच्या समोर नेलं आणि आरशाच्या समोर नेल्यानंतर पाहते तर काय, अर्धी मिशी. आता त्या ठिकाणी ती कापण्याचा प्रयत्न केला पण ती कापल्या जायना. जाळण्याचा प्रयत्न केला पण जाळल्या जायना. त्या ठिकाणी उलट त्या आग्नीचे चटके बसू लागले. तिच्या लक्षात आलं आता कृष्णाशिवाय पर्याय नाही. तिने आपल्या वाड्याचं दार उघडलं आणि वाजंत्री बाहेरच. अर्धी मिशी जिंदाबाद, अर्धी मिशी वाजत गाजत सोंग. कुठं? नंद राजाच्या वाड्यासमोर. नंद राजाच्या वाड्यासमोर गेल्यानंतर हे वाजंत्री बाजूला झाले. ती गंगू मावशी यशोदा माईला त्या ठिकाणी गाराने सांगू लागली आणि गाराने सांगता सांगता झालं असं की ती गाराने सांगत होती आणि भगवान परमात्मा जसे काही झोपेतून उठले आणि वरच्या मजल्यावरतून गच्चीवरतून त्या ठिकाणी खाली पाहतात आणि डोळे चोळता चोळता गंगू मावशीला हिणवताय. मग काय करतायत? अशा मिशीवरतून पिळ दिल्यासारखं करताय. पुन्हा त्या ठिकाणी गंगू मावशी सांगायला लागली की पुन्हा डोळ्यावरती हात, पुन्हा खाली पाहिलं की मिशीवरती पिळा. गंगू मावशी चिडली. बघ बघ म्हणत होत ना किती तुझा खोडकर आहे, इथं जरी आलो तरी तो मला चिडवतोय. काय केलं बघ म्हणे त्यांनी, कशी मिशी लावली मला. त्यांनी सांगितलं अगं माझं पोरग तसं. सर प्रत्येक आईला असंच वाटत राहतं. एखाद्याने सांगितलं ना बाई तुझं पोरग बिघडलं, ती म्हणती माझं पोरग तसं. वा, तुम्ही आयाच आहे, तुम्ही त्यांच्यातल्याच आहात, बरोबर आहे की नाही? तुमचं सुद्धा तसं नाही. बघा
हां, पण तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा ते लेझिम खेळत घरी येतं. मग तीही म्हणत राहते काय, सगळं गाव सांगत होतं पण मला वाटत, आणि तुला वाटत नव्हतं म्हणूनच आज लेझिम खेळत घरी. बरोबर आहे की नाही? तिने सांगितलं बघ म्हणे तुझं कृष्णा किती त्या ठिकाणी खोड्या करतो. कृष्णाने सांगितलं आई ही गंगू मावशी खोटं बोलती म्हणे. कसं काय? बघ म्हणे आपल्याकडे बिबट्या येतो की नाही, बिबट्या येतो की नाही इकडं, बिबट्या 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 नाही नसेल तर आमच्या इकडच्या वन अधिकाऱ्यांना इकडे आणून सोडायला सांगतो बिबट्या. ते म्हणे बिबट्या घराच्या बाहेर येतो. मी सुद्धा घराच्या बाहेर जात, मग कुठं करतो म्हणे गोधडीतच. बरोबर आहे की नाही? मग जर आई मी जर गोधडीत सू करत असेल तर गंगू मावशीच्या घरी कधी जाईन म्हणे. बरोबर आहे की नाही? आता ह्या कोणत्या आईला पटणार नाही हो? यशोदा मैयाला सुद्धा पटलं. त्या ठिकाणी यशोदा मैयाने सांगितलं तुम्ही 12 घरच्या 12 गे, तुम्ही ओडाळ आहात. त्या ठिकाणी त्यांनाच यशोदा मैया त्या ठिकाणी शिव्या देऊ लागली आणि सांगू लागली की माझा कृष्ण तसा नाही. हे सगळं त्या ठिकाणी गवळणी वारंवार त्या ठिकाणी भगवंताच्या खोड्या सांगू लागल्या. पण यशोदा मैयाला पटायला तयार नाही. ते मान्य करेना यशोदा मैया. मग एक दिवस भगवान परमात्म्याने आपल्याच घरामध्ये खोडी केली, आपल्याच घरामध्ये चोरी केली. आणि चोरी केल्यानंतर यशोदा मैयाच्या लक्षात आलं सगळं गोकुळ सांगत होतं पण मला पटत, सगळं मडकेजाम सांगत होतं पण मला पटत. ते तुम्ही म्हणा मडकेजामचं, ते मला पुन्हा गावात जायचंय त्याच्यामुळे मला इथं बोलता यायचं नाही. पण ऐका, त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या लक्षात आलं की कृष्णा चोऱ्या करतोय, कृष्णा खोड्या करतोय, कृष्णा आता घरी ठेवण्याच्या लायकीचा राहिला. मग जाऊ द्या म्हणे करंजीला संस्थेत. तर ते आमच्याकडे येतात ते असेच येतात, चांगले नाही येते. हां, मग काय करा म्हणे, जा आता तू घरी थांबायचं. मग तू आता उद्यापासून शाळेत जायचं. कोणते? गायी चारण्याची शाळा. त्या ठिकाणी भगवान परमात्मा उद्यापासून गायी चारायला जाणार आहे. आणि गायी चारायला जात असताना भगवंताने सगळ्या गोपाळांना सांगितलं गाया घेऊन तुम्ही सारे गोपाळ रानात या. मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा आणि सगळे गोपाळ त्या ठिकाणी रानामध्ये जमू लागले. आणि जमल्यानंतर अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले. हुतुतू हमामा उमरी अनेक प्रकार, चेंडू फळी अनेक प्रकारचे खेळ त्या ठिकाणी भगवान परमात्मा खेळू लागले. आणि खेळत असताना दुपारची वेळ झाली आणि दुपारच्या वेळेला त्या ठिकाणी गोपाळाने सांगितलं देवा आता खेळ मोडावा परता, का खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. देवा आता खेळण्याचं सुख नाही, आता भुका लागल्या. मग देवाने सांगितलं आपल्या सगळ्यांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी घेऊन या. आणि शिदोऱ्या घेऊन या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी झालं असं की भगवान परमात्म्याने सगळ्यांना सांगितलं की शिदोऱ्या घेऊन येण्याच्या आधी तुम्ही सगळ्यांनी आपल्या आपल्या गायी त्या ठिकाणी घेऊन या. गोपाळाने सांगितलं देवा आम्ही तुझ्याही गायी आणतो आणि आमच्या देखील आणतो, पण एक प्रार्थना आहे, एक विनंती आहे की देवा आमची जी मनेरी नावाची गाय आहे, मनेरी म्हणजे मन नावाची जी गाय आहे ती अत्यंत चंचल आहे, अत्यंत चपळ आहे. कारण की मन किती चंचल आहे, महाराज म्हणतात मन चंचल चपळ जाता येता न लागे वेळ, एवढं चंचल असलेलं मन देवा तू ती मनेरी नावाची गाय तू आमची सांभाळ. आणि मनेरी नावाची गाय सांभाळ, आम्ही बाकीच्या सर्व गायी त्या ठिकाणी आणतो. आणि मग गोपाळांनी सगळ्या गायी त्या ठिकाणी कळंबाच्या वृक्षाखाली त्या ठिकाणी एकत्र केल्या, आपल्या शिदोऱ्या घेतल्या, सगळ्यांच्या भगवान परमात्म्याने शिदोऱ्या एकत्र केल्या. गोपाळांना त्या ठिकाणी कमलाकार बसवलं आणि देवढा चरणी असलेला भगवान परमात्मा सगळ्या गोपाळांच्या मध्ये उभा राहिला. सगळ्या गोपाळांना काही सूचना केल्या आणि सूचना केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं की गोपाळांनो यमुनेमध्ये हात धुवायला जायचं नाही. का ज्या वैकुंठातले जे काही देव आहे काल्याची या मिसे देव जडी झाले मासे, काल्याच्या अपेक्षेने हे वैकुंठातले देव त्या ठिकाणी मासे झालेले आहे. त्यामुळे कुणीही डोहामध्ये हात धुवायला जायचं नाही. कारण की वैकुंठातल्या देवांना सुद्धा हा काला काय आहे, दुर्लभ आहे. असा काला भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये केला. तोच काला 750 वर्षापूर्वी ज्ञानोबारायांनी चंद्रभागेच्या काठावरती भगवान परमात्म्यासोबत केला. आणि तोच काला आज आपण या मडकीजाम गावामध्ये करत आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर
सुका अंत पारण हे लेखा बाळकृष्ण नगरी आनंदल्यानंदनारे अवकाश. या ठिकाणी भगवान परमात्म्याचं चरित्र, भगवान परमात्म्याच्या लीला आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या अभंगावरती चिंतन करत असताना हे काही चिंतन याच प्रकारे असंच असेल असं माझं निश्चितच दावा नाही. का? कारण की अभंग तुकोबारायांचे आहे महासागराप्रमाणे आहे आणि त्याच महासागरातील तळाचा ठाव आजपर्यंत कुणाला लागला नाही. फक्त जे काही गुरुवर्यांच्या समोर बसून जे काही श्रवण केलं ते श्रवण करत असताना जे काही श्रवण केलेलं आहे तेच तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. आणि हे करत असताना या ठिकाणी भगवंताचं चरित्र लीला देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी शिंक्याचे अभंग होतील त्या ठिकाणी